परत या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोणता राहील याच्याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजर आहेत. चला सलग 3 बॉल 3 विकेट घेतले तर राहुल पाटीलसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज सन्मान्य कारलाम शेठ झले यांच्याकडून कॅश प्राइज दिला जाईल. मॅचला होते सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. गोलंदाज राहुल पाटील तयार. समोर भरत पाटील आणि पवन पाटील. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे जिथे पहिल्याच बॉल वरती हा पहिला धक्का पाटिंग करत असताना संघर्ष 11 नारायण टीमला. चला नवीन फलंदाज आपण तयार राहा. जसं विकेट मैदानातून बाहेर आला आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये लक्ष द्या. वैभवदादा पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आकाशदादा पाटील तुमचं देखील स्वागत. पनवेल प्रीमियर लीग में खूप मेहनत. तर पहिल्याच बॉल वरती विकेट आली. फलंदाज भरत पाटील मैदानातून बाहेर झाला. आता स्वप्नील शेंद्रे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हॅलो. पहिल्याच बॉल वरती आपण विकेट पाहिला. सेकंड बॉल समोर स्वप्नील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हा सामना देखील 2 षटकांचा. त्याच्यामुळे पहिल्या पूर्वार्धामध्ये चांगलं टार्गेट सेट करावा लागेल. तेवढीच चांगली गोलंदाजी काल देखील आपण पाहिली सिद्धी टीमच्या ना. आज देखील 30 गोलंदाजी पाहायला मिळतं. लेग पाइस मध्ये इथे सिंगल धाव आली. 1 धावेनं टीमचा अकाउंट ओपन झाला. बॅटिंग करत असताना संघर्ष 11 नारायण संघ. स्ट्राइक रोटेट झाली. स्ट्राइक वरती पवन पाटील हा फलंदाज पाहता. ज्या फलंदाजाला आजच्या दिवसामध्ये अगदी चांगला सर्वाधिक चांगला खेळ केला आणि तोच फलंदाज इन ऍक्शन मध्ये डावखचक विस्फोटक फलंदाज पवन पाटील. हॅलो हॅलो. पवन सध्या स्ट्राइक वर झाला. चला फास्ट केला. सिद्धी संघ लक्ष असू द्या. सेकंड सत्रामध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इनिंग लवकरात लवकर समाप्त करावी लागेल. पुढचा बॉल गोलंदाज तयार. राहुल पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. वेगवान बॉल होता. लाईन खराब. पंचांचा इशारा की इट इज अ वाईट. अवंतर दावी जोडली जात्या. अवंतर दाबेनं संघ 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पवन पाटीलला चांगलं खेळ करावा लागेल. त्याच्यामध्ये क्षमता प्रोटेक्शन आता स्वतःला मैदानावरती सिद्ध करावा लागेल. कारण की 12 बॉल मध्ये चांगला टार्गेट सेट करायचं ना तर पवन पाटीलला आक्रमण विस्फोटकता इथे सादर करावे लागेल. सलग 2 बॉल निर्धाव फेकले तरी देखील गोलंदाज राहुल पाटीलला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. कारुरामजी जले साहेब यांच्याकडून सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला आणि या बॉल वरती धाव आल्या 2. प्रत्येक धाव खूप महत्वाची आणि ती जोडण्याचा प्रयत्न पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना संघर्ष 11 नारायण संघ करता. 2 धाब्यानं संघ पुढे सरकला. टोटल धाव पुस्तकावरती धावा पाहिला संघ 4 या आकड्यावरती. थोडा फास्ट केला. चला सिद्धी संघ लक्ष असू द्या. सेकंड सत्रामध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची. त्याच्यामुळे तुम्ही इनिंग लवकर समाप्त करा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा राहुल पाटील. पुढचा बॉल. पवन या प्रहार करण्याचा प्रयत्न. सुपर झेल क्षेत्ररक्षक होते कृष्णा पाटील. अप्रतिम झेल आणि हा दुसरा धक्का संघर्ष 11 नारायण टीमला. टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू पवन पाटील मैदानातून बाहेर. या स्पर्धेसाठी तुम्ही पाहता नगरसेवक रविकांत शेठ मात्रे कुठारी यांच्याकडनं 10,000 रुपये. हरेशदादा केणी पेठाली जे नगरसेवक आहे त्यांच्याकडनं 10,000 रुपये आणि नितीनजी पाटील घोट साहेबांकडनं 5,000 रुपयाची धनराशी. दादा तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. त्याच्यानंतर व्यासपीठावरती आम्ही इन्व्हाइट करतो सद्गुरू प्रिंटचे सर्वे सर्वा सन्मान्य रामशेठ पाटील नारायण यांना विनंती की यावा आपण व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. 2 विकेट मैदानातून बाहेर गेल्या. चांगली गोलंदाजी सध्या या मॅच मध्ये आपण राहुल पाटीलजी पाहतोय. पुन्हा एकदा समर इन डिलिव्हरी पूर्णपणे शांत ठेवलाय. चकडून ठेवलाय. बॅटिंग करत असताना संघर्ष 11 नारायण टीमला. हा देखील डॉट बॉल आलाय. चेंडूचा विचार केला. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर धाव पुस्तकावरती धावा पहिला. शांत सुरुवात मॅच मध्ये संघर्ष 11 नारायण टीमचे संघ 4 या आकड्यावरती. प्रहार केला. फटका चांगला अगदी बॅटच्या रडार मध्ये आलाय.
लॉंग लेग फाईन रिझनच्या मधोमध चेंडू चाललाय. पंचांचा इशारा येईल. या बॉल वरती धावा मिळतील संघर्ष नारायण टीमला. टोटल 4 आलाय चौकार. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. मैदानावरती फलंदाज मयूर म्हात्रे आणि स्वप्नील शेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहता. सेकंड षटक पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. ताकद इलेव्हेशन कमी आहे आणि हा तिसरा धक्का संघर्ष 11 नारायण टीमला. फलंदाज बाद. राम पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. साहेब तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. पूर्णपणे प्रेशर टाकलाय. चांगली गोलंदाजी मॅच मध्ये सध्या श्री गणेश आई गावदेवी CSK सिद्धी गोले संघ करतोय. पहिल्या ओव्हर मध्ये 8 धावा. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉल वरती विकेट संपादन केलं गोलंदाज समीर पाटीलनं आणि तिसरा धक्का बॅटिंग करत असताना नारायण टीमला. प्रत्येक डॉट बॉल साठी सन्मान्य काराम शेठ झले यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला 5व्या क्रमांकासाठी. चला विकेट हॅट्रिक साठी समीर पाटील यांना 2000 रुपयाचा कॅश प्राइज. लो फुल टॉस बॉल कव्हर मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू डीपला निघून चाललाय. पाहनिवृत्ती केली जाईल. हाईट फॅक्टर साठी पूर्णपणे पाहनिवृत्ती. आणि या बॉल मध्ये चौकार आहे की षटकार? चौकार आहे. यस. थँक्यू डेझे. समीर पाटीलने जर सलग 3 बॉल 3 विकेट घेतले तर त्यांचे पिताश्री गुरुनाथजी पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज हाईट प्रॅक्टिस साठी पाहिलं जाते. पूर्ण आयोजक कमिटी ज्यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहनिवृत्ती केली जाते. फॉर्च्यून इव्हेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. याच पंचांचा इशारा की नो बॉल. टोटल या बॉल वरती धावाला 5 पंजा मिळालाय संघर्ष 11 नारायण टीमला. 5 धावेने संघ पुढे सरकला. धावांची इन्व्हेस्टमेंट पहिली संघ 13 या आकड्यावरती. फ्रीटचा बॉल आहे. चेंडू आबेमध्ये सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि 2 धावा या बॉल वरती कंप्लीट झाल्या. प्रत्येक धाव अगदी महत्वाची आणि ती जोडण्याचा प्रयत्न. 2 धावेने संघ पुढे सरकला. संघ जाऊन पोहोचला. टोटल धाव पुस्तकावरती धावा पहिल्या तर 15 या आकड्यावरती. समोर फलंदाज पाहता वैभव पाटील हा फलंदाज 5व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि चांगली फलंदाजी सध्या संघर्ष 11 नारायण टीम साठी केली जाते. प्रहार करण्याचा प्रयत्न. पाठन चेंडूचा संपर्क नाही. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. अजूनही पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 3 बॉल मध्ये जरी एक तरी मोठा फटका आला ना तर नक्कीच एक चांगला टार्गेट सेट करेल संघर्ष 11 नारायण संघ. समोर वैभव पाटील इन ऍक्शन मध्ये गोलंदाज तयार. त्याच रीतीनं त्याच टप्प्यावरती हा बॉल पुन्हा एकदा डिलिव्हर केला समीर पाटीलनं आणि सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकलाय. कमालीची गोलंदाजी. बॅकअप कमबॅक कसं द्यावं ना याचा ज्वलंत उदाहरण सध्या मॅच मध्ये समीर पाटीलनं दाखवलं. जिथे सलग मागील 2 बॉल निर्धाव फेकल्या. धावगतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न समीर पाटील सध्या मैदानावरती करत्या. चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना समीर पाटील. समोर वैभव पाटील गोलंदाज तयार. और पिचा बॉल. यस ही धाव नसेल. हा देखील निर्धाव बॉल आलाय. मागील 3 बॉल सलग डॉट फेकल्यात. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी. जरी पहिला बॉल आपण पाहिला जिथे विकेट गेला त्याच्यानंतर नो बॉल त्याच्यावरती चौकार आला आणि त्याच्यानंतर भरपूर चांगला बॅकअप जिथे मागील सलग 3 बॉल निर्धाव फेकला. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज समीर पाटील. समोर वैभव पाटील. अंतिम बॉल हेलिकॉप्टर अटॅक केलाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र खाली. चेंडू वेगाने चाललाय. अंतिम बॉल वरती आलाय चौकार. अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ झालाय समाप्त
आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना संघर्ष 11 नारायण टीमनं तब्बल धावा जमा केला 19 आणि 20 धावांचा लक्ष घेऊन सेकंड सत्रामध्ये उतरावा लागेल तो मात्र श्री गणेश आई गावदेवी CSK सिद्धिगल टीमला. चला लगेच क्षेत्रक्षण देखील सजून घ्या मी विनंती करेन नारायण टीमला आणि लगेच सलामीची जोडी सज्ज करा कारण की सेकंड सत्रामध्ये बॅटिंग करायच्या सिद्धिगड संघ. चला आपण लगेच खेळाडू कक्षामध्ये या. थँक्यू डीजे. चला का आपण 2 दिवस ज्यांचा आवाज ऐकलात खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता याच रायगडतील शिरवली गावाचा मंगेशजी पाटील यांचा सन्मान करूया लगेच. चला कैवार दादा पाटील मनोज दादा पाटील चला लवकर सन्मान आपण करूयात. मंगेश दादा पाटील तुम्ही यांचा सन्मान आपण करू. शिरवलीचा एक जबरदस्त गोड आवाज यांचा सन्मान आपण करू आमच्या मुख्य व्यासपीठावरती. या फॉर्च्यून इव्हेंटचे तुम्ही पाहताय सर्व भावीची मात्रे तुमचा देखील सन्मान. चला चला लवकर लवकर जा लवकर सन्मान करून घेऊ आपण. भावेश मात्रे यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. थँक्यू डीजे. नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. सिद्धेश्वर क्रिकेट संघ तलोजी मस्कूर आयोजित पाटीलपाडा एकता चषक 2025 मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून याच कशासाठी केला होता अटे असं की शेवटचा क्षण गोड जावा. आकाजी पाटील वैभवजी पाटील या मुख्य व्यासपीठावरती. तुम्हाला कधीपासून आम्ही तुम्हाला बोलवतो या लवकर या. आमच्याकडनं पाणी जल येतो कल आहे. आणि संतोष शेठ पाटील जे माजी सरपंच आणि आमदार षटकाचे दमदार आयोजक यांच्याकडनं प्रत्येकी षटकासाठी सिद्धिकरवले टीमला कॅश प्राइज लागले 500 रुपयाचं. 20 धावेचा पाठलाग करायचा. बघा लक्षात असू द्या मॅच संपल्यानंतर स्टंप कोणी घेऊ नका अन्यथा तुमच्या 2-2 हजार रुपये कमी केले जातील. हे देखील लक्षात असू द्या. स्टंपला कोणी पण हात लावू नका. जर स्टंप जर तुम्ही घेऊन गेले तर तुमचे 2,000 रुपये कमी केले जातील याची देखील लक्षता घ्या प्लीज. लक्ष काढायचं 20 फायनलची मॅच एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत मित्रांनो दोन्ही टीम साठी. 20 धावेचं लक्ष पार करायचंय. इथे जेलची शक्यता बॅटचा कडा लागला होता का लागला असा जरूर. आणि विकेट कीपर देखील निराश आहे. संतोष शेठ पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज आहे साहेबांकडनं प्रत्येकी षटकासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणखीन एक डॉट बॉल 20 धावेचा पाठलाग करायचा. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन या स्पर्धेचा कोण होईल चंद्रावरती पहिले कोण गेला याला खूप महत्व आहे. उद्या जेव्हा खऱ्या अर्थानं सकाळ होईल तेव्हा विचारलं जाईल की सिद्धेश्वर क्रिकेट संघ तलोजे मजकूर पाटीलपाडा एकता चषकाचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण. इथे नाव सिद्धी करवले की नारण घेतलं जाईल याच्याकडे उत्कंठा लागली आहे या मायबा प्रेक्षकांची. आडव्या बॅटनं खेळायची होती. आज या किरण पाटील नावानं आज चर्चेत केला या संघर्ष 11 नारण संघाला. किरण पाटीलची एक दर्जेदार गोलंदाजी त्याचा टप्पा त्याची लेन पा मनगट ताकदीचा पूर्णपणे वापर करतोय.
लागोपाठचा तिसरा डॉट बॉल. पुढचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. फिल्डर तैनात आहे तिकडे लॉंगॉनला. जोपर्यंत एकच धावा 20 करायच्या आहेत. किरण पाटीलला आज खऱ्या अर्थानं गोलंदाजीनं आज नाचवलं फलंदाजांना. जबरदस्त गोलंदाजी. आणि मात्र अक्षय पाटीलला देखील बीट केला. आता मैदानामध्ये लेफ्ट हँडर आहे. बंटी पाटील कशा रीतीने फलंदाजी करेल. शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार पूर्वार्धामध्ये महागात पडेल का टीम. इथे तुम्ही पाहताय श्री गणेश्वर आई गावदेवी CSK सिद्धिकरवले टीमला पॅक केलाय. कमलाकर शेठ पाटील छत्रपती ट्रॉफीचे एक दमदार दर्जेदार आयोजक कमलाकर शेठ पाटील, तुम्ही देखील या मॅचला एन्जॉय करत असाल. तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. 4 बॉलमध्ये 1 आली आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बंटी पाटील खेळण्यासाठी सज्ज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यस्टनचा वेध त्रिफळाचीत फलंदाज बाद. मोठी विकेट. बंटी पाटीलची 1 ला 1. पाच बॉलमध्ये 1 धाव 1 विकेट. जर गोलंदाजी आवडली असेल संघर्ष 11 नारे टाळ्या झाल्याच पाहिजेत. गोलंदाज किरण पाटीलला आज इम्प्रेस केला टीम नारनला. त्यांच्या प्रेक्षकांना गती कमी विकेट मिळाली आहे क्या. आणि अशा रीतीनं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 चा पाठलाग करायचा होता. धावा फलकावरती 1 आणि आता समीकरण 19 ची गरज. येणारे 6 बॉल. स्पीड अप करा बघा. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं ज्या खेळपट्टीवरती आपण 3 दिवस खेळलो गेलो आणि ज्या खेळपट्टी बनवण्याचं काम कोणी केलं असेल तर संजयजी राजे यांना विनंती करतो. संजयजी राजे या मुख्य व्यासपीठावरती. संजयजी राजे तुम्हाला विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि प्रल्हादजी राजे यांना देखील साहेबांना विनंती करलो या मुख्य व्यासपीठावरती. संजयजी राजे साहेब आणि प्रल्हादजी राजे साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. प्रल्हादजी राजे साहेबांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. सहा बॉल 19 ची गरज. सोमनाथ गायकवाड 19 खर्च करेल का. उडवलाय. एलिव्हेशन कमी. बॉल भरपूर उंच हवेमध्ये पकडलाय. जेल विकेट अक्षय पाटीलची. थँक्यू. सेकंड विकेट टेकन डाऊन. पहिल्याच बॉलवरती पहिला धक्का. 5 बॉल 19 समीकरण या मॅच मध्ये. मॅच जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल. संघर्ष करत असताना कधी मित्रांनो घाबरू नका. संघर्ष करण्यामध्ये एकटेच तुम्ही असता पण संघर्षानंतर तुम्हाला जग देखील शामिल होतोय. आता संघर्ष करायचा टीम सिद्धी करवलेला. पण त्या संघर्षामध्ये मी देखील ठासून बसलेलो आहे हे सांगत असताना सोमनाथ गायकवाड रिव्ह्यू घेतला. आता वाईट साठी बॅटिंग करणार टीमनं क्या पंचानं. बॅटिंग करणार टीमनं. चला या लवकर. फेड डिलिव्हरी डॉट बॉल. 4 बॉल 19.
कोण होईल या स्पर्धेचा चॅम्पियन? आजचा दिवस गाजवला नारायणनं, कालचा दिवस गाजवला सिद्धी करवले टीमनं. हा देखील बॉल खूप चांगला आहे, पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आता समीकरण तुम्ही पाहताय, 3 बॉल 19ची गरज, अवघ्या 9 बॉल मध्ये फक्त एकच धाव संघर्ष 11 नारायण टीमच्या गोलंदाजाने खर्च केली आहे. गोलंदाजी आवडली असेल नारायण संघाची, टाळ्या झाल्याच पाहिजेत मित्रांनो. डेफिनेटली टाळ्या बिंदास वाजला. ग्रामीण भागातील मुलंच क्रिकेट, टेनिस क्रिकेट चांगलं खेळतात. जर टाळ्या वाजवायला मोदी सरकारनं जीएसटी काढले असेल प्रल्हाद सर, तर वाजवले असतं का? नसत्यानं आता बिंदास वाजवा ना. आणि खऱ्या अर्थानं विकेट आणखीन एक ओहो आली आहे. सोमनाथ गायकवाडच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट बाद. बंटी आलाय मैदानामध्ये. उडवला बॉल समोरच्या दिशेनं, फिल्डर तैनात आहे, पकडला इशेल. आणि आता जवळ जवळ फायनल्सची तुम्ही पाहताय, पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलण्यामध्ये काही एक पाऊल दूर आहे टीम संघर्ष 11 नारायण. शेवटचा बॉल आणि तुम्ही इथे पाहताय, या बॉलवरती धाव भेटणार नाही आणि या स्पर्धेचा संघर्ष 11 नारायण संघ फायनल ऑफ द फायनल. डीजे हॅलो, लक्षात, स्टंप जर नारायण संघ स्टंप घेऊन गेले 2000 रुपये कट केले जातील. नारायण संघ 2000 रुपये कट, बिंदा स्टंप घेऊन जा, 2000 रुपये घेऊन जा.